धरती आबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा, खासदार बळवंत वानखेडे यांचे आवाहन. मनीष गुडधे, अमरावती. दिनांक 5. जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या आदिवासी बहुल तालुक्यासाठी धरती आबा अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांतून नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेतून आदिवासींना प्राधान्य देऊन योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे धरती आबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा, असे आवाहन खासदार बळवंत वानखेडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रासाठी प्रामुख्याने घरकुलांची योजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानात असलेल्या 304 गावातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. गावात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार करण्यासाठी ग्रामसडक योजनेतून रस्ते प्रस्तावित करावेत. वनक्षेत्रात नवीन रस्ते तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने अस्तित्वात असलेले रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाणी पुरवठ्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. मेळघाटातील 22 गावांचा विजेचा प्रश्न आहे. यातील 3 गावांमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वित झाली आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरुस्ती करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे. या कार्डच्या वाटपाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गती देण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल व्हॅन घेण्यात याव्यात. आरोग्य सेवा देताना त्या ठिकाणी मुबलक औषध पुरवठा ठेवण्यात यावा. यासोबतच पोषण आहार, कौशल्य विकास, पशुधन, वीज पुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला.